बीडच्या आष्टी शिरूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस बरसलेला आहे। शिरूर तालुक्यातील बेलपारा या नदीनं धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे। आष्टी तालुक्यातील जवळपास सगळ्याच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया बीडला आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस बरसलेला आहे, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। नक्कीच लागवीजी, या ठिकाणी सांगता येईल की गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत आहे। अनेक नद्यांना या ठिकाणी पूर आले आहे आणि नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे। तरीही काही नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून नदी ओलांडताना या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर माजलगाव धरणाचे जे आहेत ते टोटल एकूण 11 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मांजरा धरणाचे जवळपास 4 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेत। मोठा विसर्ग जो आहे तो नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जे नदीच्या पात्राचे शेजारची जी शेती आहे ते मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। त्याच बरोबर अनेक नदीकाठची जी गावे आहेत या गावांमध्ये पाणी शिरल्याचं देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांना बाहेर जर महत्त्वाचं जर काम असेल तरच बाहेर या, असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय। मात्र बीड जिल्ह्यात हा पडत असलेला पाऊस नक्कीच शेतकऱ्यांसाठी धोकेदायक असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। लागवीजी, अगदी हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आष्टी तालुक्यातील जवळपास सर्व नद्या धोकापातळीवर वाहताना दिसत आहेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा या ठिकाणी इशारा देण्यात येतोय। शिरूर तालुक्यातील बहुतांश भागात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। नदी नाले दुथडीवरून वाहत आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा देखील काही परिसरात खंडित करण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।